हॅलो एव्हरीवन. सो आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे बिकॉज माझ्या फ्रेंडचं रिसेप्शन आहे. सो ट्रेंडिंग रील्स असल्यामुळे मग मी पण विचार केला की हां चला आपण पण गेट रेडी विथ मी करू. सो माझा फर्स्ट टाईम आहे की मी गेट रेडी विथ मी करते आहे. सो काही चुकलं तर सॉरी. सो लेट्स गेट स्टार्ट. डिरेक्टली आपण स्टार्ट करू की मेकअप वगैरे, आणि तुम्हाला माझा फायनल लुक जो पण आहे तो लास्टला दिसेल की मी कोणती साडी वेअर केलेली आहे जे पण आहे तर तो लास्टला दिसेल. सो लेट्स गेट स्टार्ट. सो गाईज मी आता मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि मी मॉइश्चरायझर पूर्ण फेसला लावून घेणार आहे. या मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर माझ्या तोंडावर आता केस येत आहेत जे मला डिस्टर्ब करत आहेत, तर त्यामुळे मी ही पिन लावून घेणार. सो गाईज मी आता सनस्क्रीन लावेल. आणि आता तुम्ही विचार करत राहणार की रिसेप्शनला जाते तर रिसेप्शन तर रात्री असतं, मग सनस्क्रीनची काय गरज आहे. सो मला फार आवडतं सनस्क्रीन लावायला आणि असं कुठे लिहिलेलं पण नाही आहे की रात्री जायचं तर सनस्क्रीन नाही लावायचं. तर म्हणून मी सनस्क्रीन लावते. मी रात्री असो किंवा झोपताना नाही लावत, फक्त मॉर्निंगला किंवा मग आता इव्हिनिंग टाईम आहे तर मग मी लावते. ओके. उप्स. सो मी आता हे लावून घेतलेलं आहे पूर्णपणे. सो सगळ्यात पहिले मी आता आयब्रो सेट करते. मी हा शेड यूज करते. फाईन. माझे होठ फार कोरडे पडत आहेत म्हणून मी जास्ती असं मेकअप नाही करणार आहे. फार लिमिटेड मेकअप करणार आहे कारण की मला फाउंडेशन कन्सिलर असं काहीच एक लावायचं नाही आहे, म्हणून मग मी असं काहीच एक प्रकार लावलेला नाही आहे. कारण की मला असं वाटतं की आपण फाउंडेशन आणि कन्सिलर नाही लावलं तरी पण आपण फार सुंदर दिसतो. सो मी आता तरी लावलेलं नाही आहे, पण मी लावते फाउंडेशन आणि कन्सिलर हे मी यूज करते. पण आता ह्या क्षणी मला असं वाटतं आहे की नाही आता मला नाही यूज करायचं आहे. सो मी फाउंडेशन पण नाही यूज करत आहे आणि कन्सिलर पण नाही यूज करत आहे. सो आता माझ्याजवळ हे पॅलेट आहे. सो मी आता मी अशा टायमाला ना फार कन्फ्यूज होऊन जाते की आता इतके कलर्स आहे. सो एवढे कलर्स आहेत ना, मग म्हणून मग मी कन्फ्यूज होते की आता मी लावू कोणता. सो मी ह्या साडीसोबत मला असं वाटतंय न्यूड जो मेकअप आहे तो जास्ती चांगला वाटेल. न्यूड लिपस्टिक. सो मी ब्राऊन कलर यूज करते. तर मी आता ब्राऊन कलरचा शेड लावलेला आहे, पण मला का तो मरून दिसतोय काय माहीत नाही, म्हणजे पिंकिश टाईप वाटतोय. पण हां, मी ब्राऊन कलरचा शेड लावलेला आहे आणि आता त्याच्यावर थोडंसं ग्लिटर, थोडं चमकीला म्हणता येईल तर तसं मी लावते आता चमकी. आणि मला असं वाटतंय की मी माझा फिंगर्सचा यूज करू. कधी कधी असं होतं की ब्रशनी पण चांगल्या
लागल्या नाही जात तर आपण आपल्या फिंगर्सचा यूज करतो, त्याच्याने मेकअप फार चांगला होतो. बघू शकताय फार छान असा झालेला आहे माझ्या आईचा मेकअप. ओके, त्यानंतर मी मस्कारा, सॉरी नो मस्कारा. माझ्याजवळून प्रत्येक टायमाला असं होतं की मी नेहमी लायनरला मस्कारा बोलून देते. का होतं माझ्यासोबत असं मला पण नाही माहिती, पण माझ्यासोबत नेहमी होतं हे. तर मी आता लायनर लावेल आणि लायनर मला अर्थातच बिलकुल व्यवस्थित लावता येत नाही. माझे हात असे थरथर होतात, पण तरी पण मी ट्राय करेन. माझी लहान बहीण मला प्रत्येक टायमाला लावून देते, बट नाव इट्स माय टर्न, सो मी फार व्यवस्थित लावेल. मी आरसा घेऊन घेते जवळ. आय डिड इट. नंतर आता सगळ्यात मोठा टास्क तर हाच असतो की आपलं ह्या डोळ्याला जे लायनर लागलेलं असतं ते सेम एक्झॅक्ट इकडे लागायला हवं. माझा प्रत्येक टायमाला प्रयत्न तोच असतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की जो इकडे लागतो तो इकडे नाही लागत. इकडे फार असं जाड होऊन जातो कधी, तर मग मला इकडचा पण जाड करावा लागतो. सो गाईज, मी आता लायनर तर लावलेलं आहे. सेम एक्झॅक्ट जे इकडे लागलं होतं ते इकडेच लागलेलं आहे. आय एम नॉट सो गुड इन. आता मी लावेल ब्लशर. जास्ती लागलं. ये सब मेरे साथ ही क्यों होता है यार. सो ब्लशर लावलाय मी. आता लावेल मी हायलायटर. रॉंग साईडने उघडते मी. ओके, नाव मी हायलायटर अप्लाय करेल माझ्या फेसवर. मला ब्लशर हा जो पार्ट असतो हा मला फार आवडतो मेकअपचा, कारण की मला ब्लशर हे फार आवडतं मनापासून. सो ऑलमोस्ट माझं मेकअप झालेलं आहे. माझी लिपस्टिक लावायची बाकी आहे. सो सगळ्यात आधी तर मी माझं लिप बाम आता पुसून घेईल. सो गाईज, मी जे आता लिप बाम लावलेलं होतं ते मी पूर्ण टोटली पुसून टाकलेलं आहे. ठीक आहे, आता मी लिपस्टिक मी जी ही लिपस्टिक लावली होती ती इनसाइडची होती. इनसाइडची 26 नंबर घेतलेला होता मी. आता इनसाइडचीच लिपस्टिक लावते. 07 नंबर यायचा.
तुम्ही बघू शकताय फार छान अशी लिपस्टिक लागलेली. आता ही सगळ्यात मोठा पार्ट जो आहे माझ्या मेकअपचा तो आहे टिकली. टिकलीशिवाय मला असं वाटतं की कोणताच लुक माझा कंप्लीट नाही होत असं मला वाटतं. सो मी ब्लॅकवाली लावते. ओके, वाव, अमेझिंग. फार छान अशी दिसते ही. सो गाईज मी हे मिशोवरून बाय केलेले होते. तर मी हे इयरिंग याच्यावर वेअर करेल. मिरर वर्क जे आहेत हे इयरिंग्स मी हे वेअर करेल. फार प्रिटी आणि फार छान दिसत आहेत हे इयरिंग्स. सो गाईज तुम्ही बघू शकता आता माझा फायनल लुक पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे. आणि मी आता तुम्हाला माझा पूर्ण लुक असा दाखवते. सो माझ्या इतका पसारा होऊन गेलेला आहे. मी कसं दाखवू तुम्हाला, इतका पसारा झालेला आहे इथे माझ्या. सो गाईज माझा लुक तर झालेला आहे. आय होप की तुम्हाला माझा हा लुक आवडलेला असेल. आणि जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कारण मी हा व्हिडिओ खूप महिन्यांनंतर बनवलेला आहे. आय नो दॅट आय एम व्हेरी लेट फॉर दिस व्हिडिओ. बट तरी पण जर तुम्हाला आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला आवडलेला असेल हा लुक तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता. सो थँक्यू. बाय.